राज्यात मागील 2 वर्षात विविध विकास कामं झाली आहेत. ही विकास कामं पाहूनच पदाधिकारी मूळ शिवसेनेत येत असल्याचं मत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले. तसंच त्यांना घरी बसणारा फेसबुकवरील नेता नको तर फेस टू फेस बोलणारा नेता हवाय असा टोलाही उद्धव ठाकरे यांचं नाव न घेता मुख्यमंत्र्यांनी लगावलाय. ठाण्यातील कोपरी पूर्व चैत्र नवरात्र उत्सवाच्या मंडपात गुरुवारी रात्री कल्याणमधील उद्धव सेनेतील कल्याण जिल्हा महिला संघटक विजया पोटे, माजी नगरसेवक अरविंद पोटे हे कल्याणमधील सुमारे 100 पदाधिकारी आणि असंख्य कार्यकर्त्यांसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत त्यांनी शिंदे सेनेत प्रवेश केला. त्यांच्या या प्रवेशानं कल्याण उद्धव सेनेला मोठा फटका बसला असल्याची चर्चा मात्र सुरू झाली आहे. शिवसेनेत आजही 80% समाजकारण आणि 20% राजकारण या पद्धतीनं काम सुरू आहे. बाळासाहेबांचे विचार, त्यांची भूमिका याला त्यांनी तिलांजली दिली. आपल्या तत्वांशी तडजोड करून महाविकास आघाडीच्या सोबत गेले. त्यांच्यासोबत असलेले पदाधिकारी आता त्यांना सोडून मूळ शिवसेनेत येत असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. दरम्यान तिकडे 80% समाजकारण आणि 20% राजकारण न होता केवळ राजकारणच केलं जात होतं. त्यामुळे या राजकारणाला कंटाळूनच आम्ही आज मूळ शिवसेनेत प्रवेश करत असल्याचं मत कल्याण जिल्हा महिला संघटक विजया पोटे यांनी व्यक्त केले. लोकसभा निवडणुकीच्या कामाला नाकारणाऱ्या विनाअनुदानित शाळा आणि त्यांच्या संस्था, मुख्याध्यापक, शिक्षक आणि कर्मचाऱ्यांवर कायदेशीर कारवाईचे आदेश मुंबई उच्च न्यायालयानं दिले आहेत. त्यामुळे निवडणुकीच्या कामाला विरोध करणाऱ्या शिक्षक कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारण्याचा मार्ग मोकळा झाल्याचं ठाणे तहसीलदार कार्यालयाचे नायब तहसीलदार दिनेश पैठणकर यांनी सांगितले. लोकसभा निवडणुकीच्या कामासाठी लागणाऱ्या मनुष्यबळाची जुळवाजुळव येथील निवडणूक विभागाकडून सुरू आहे. त्यासाठी सर्वच कार्यालयांच्या अधिकारी कर्मचाऱ्यांचं मनुष्यबळ घेतलं जातंय. याशिवाय सर्वच शाळांमधील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनाही या निवडणुकीच्या कामाची जबाबदारी दिली जाते. मात्र ठाणे आणि नवी मुंबई परिसरातील विनाअनुदानित शाळांनी विनाअनुदानित स्कूल फोरमच्या नेतृत्वाखाली या निवडणुकीच्या कामाला विरोध करून त्या विरोधात न्यायालयात धाव घेत जनहित याचिका दाखल केली होती. मुंबई उच्च न्यायालयानं या याचिकेची मंगळवारी तातडीनं दखल घेऊन निवडणुकीचं काम नाकारणाऱ्या विनाअनुदानित शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक, कर्मचाऱ्यांवर कायदेशीर कारवाईचे आदेश दिलेत. त्यानुसार कारवाई करण्यात येणार असल्याचं पैठणकर यांनी स्पष्ट केलंय. गुढीपाडव्यापासून सुरू झालेल्या चैत्र नवरात्र उत्सवाची सांगता रामनवमीच्या दिवशी झाल्यानंतर गुरुवारी देवीचं उत्साहात विसर्जन करण्यात आलं. कोपरीतील श्री धर्मवीर आनंद दिघे प्रतिष्ठानच्या वतीनं आयोजित केलेल्या या नवरात्र उत्सवातील देवीचं विसर्जन श्री अंबे मातेचा जयघोष करत ढोलताशांच्या गजरात भव्य शोभायात्रा कडून काढण्यात आलं. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सहकुटुंब या मिरवणुकीत सहभागी झाले होते. यावेळी मोठा जनसमुदाय आणि विशेषतः महिला वर्गाची उपस्थिती होती. ठाणे पूर्वेकडील कोपरी येथील संत तुकाराम महाराज मैदानात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने धर्मवीर श्री आनंद दिघे प्रतिष्ठानच्या वतीनं श्री अंबेमा चैत्र नवरात्र उत्सवाचं आयोजन गेले 10 दिवस करण्यात आलं होतं. गुरुवारी सायंकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते वेदमंत्रांच्या जयघोषात पूजा अर्चा झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी नवकुंडात्मक सहस्रचंडी यागासभोवती 108 प्रदक्षिणा घातल्या. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या सौभाग्यवती लता शिंदे, सुपुत्र खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, वृषाली शिंदे, रुद्रांश यांच्यासह अनेक मान्यवर तसंच भाविक मंडळीही उपस्थित होते. देवीच्या महाआरतीनंतर विसर्जनाच्या मिरवणूक सोहळ्याला प्रारंभ झाला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सहकुटुंब देवीचा रथ ओढत होते. यावेळी भाजपच्या ज्येष्ठ नेत्या वीणा भाटिया या देखील आवर्जून उपस्थित होत्या. ढोलताशांच्या गजरात विविध कलाकृती साकारणाऱ्या पथकांसोबत श्री अंबे मातेचा गजर करत कोपरीतील भाजी मार्केट, बारा बंगला येथून नौपाडा राममारुती रोड मार्गे मिरवणूक मार्गस्थ झाली. तेथून मध्यरात्रीनंतर तळावपाळी येथील मासुंदा तलावात देवीची आरती करून विधिवत विसर्जन करण्यात आलं. तलावात 3 प्रदक्षिणा घालून विसर्जन सोहळा पार पडला. यावेळी भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.
सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढीलप्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. जिद्द आणि चिकाटी असली की यशाचं शिखर गाठता येतं, हे ठाण्याच्या प्रणित भोजने या तरुणानं सिद्ध करून दाखवले. आई ठाणे महानगरपालिकेत सफाई कर्मचारी, तर वडील प्रदूषण नियंत्रण विभागात चतुर्थ श्रेणी कर्मचारी. घराची परिस्थिती तशी बेताचीच आणि शिक्षणाचा वारसाही नाही. मात्र अशाही परिस्थितीत त्यांनी 6 वर्ष मेहनत घेत UPSCची परीक्षा उत्तीर्ण केली आहे. खारटन रोड परिसरात राहणाऱ्या प्रणितनं IT इंजिनियरची पदवी मिळवली, परंतु इंजिनियर बनण्यापेक्षा सरकारी अधिकारी बनण्याचं स्वप्न प्रणितनं पाहिलं. त्याची ही धडपड अनेक तरुणांसाठी नक्कीच प्रेरणादायी ठरणार आहे. 2023मध्ये दिलेल्या UPSC परीक्षेचा निकाल काल लागलाय. यामध्ये ठाणेकर प्रणित भोजनेचं नावही झळकले. त्यामुळे त्याच्यावर सध्या अभिनंदनाचा वर्षाव होतोय. परंतु हा पल्ला गाठण्यासाठी त्यानं तब्बल 7 वर्ष तपश्चर्या केली. खरं तर प्रणितचे वडील सुभाष भोजने आणि आई सोनाली भोजने ठाणे महानगरपालिकेत चतुर्थ श्रेणीचे कामगार आणि त्यांचं शिक्षणही 10वीपर्यंतच. परंतु आपल्या नशिबी आलेलं काम आपल्या मुलांनी करू नये ही त्यांची इच्छा होती. त्यातूनच त्यांनी आपल्या 3 मुलांना शिकवलं. यामध्ये प्रणित आधीपासूनच हुशार होता. अभ्यासू प्रणितला आईवडिलांनी IT इंजिनियर केलं. आता आपली परिस्थिती सुधारणार असं त्यांना वाटलं. परंतु प्रणितच्या डोक्यात सरकारी अधिकारी होण्याचा विचार फिरू लागला. त्यानं तसं आईवडिलांना स्पष्ट सांगूनही टाकलं आणि UPSC परीक्षेच्या तयारीला लागला. हे कोणतं नवीन खूळ असा प्रश्न साहजिकच त्याच्या पालकांना पडला. परंतु मुलाच्या हट्टासमोर त्यांचं काही चाललं नाही. 2016मध्ये प्रणित भोजने UPSC अभ्यासासाठी पुण्याच्या बार्टी येथे दाखल झाला. वर्षभरानंतर तो दिल्लीत शिक्षणासाठी गेला. दिवसाचे 10 ते 12 तास अभ्यास करूनही त्याला यश मात्र येत नव्हतं. वर्षामागून वर्ष सरत होते. त्याच्या जोडीनं सर्व मित्र चांगल्या पगाराच्या नोकरीवर लागून स्थिरही झाले. एके दिवशी आईवडिलांनीच पुरे आता असं म्हणत परत येण्यासही सांगितलं. परंतु प्रणित मागे हटला नाही. त्यानं अभ्यास आणि प्रयत्न सुरूच ठेवले. या प्रयत्नांना आता अखेर यश आलं असून तो UPSC परीक्षेत उत्तीर्ण झालाय. त्याच्यावर सर्वत्र कौतुकाचा वर्षा होतोय. सर, आम्ही TMCच्या चाळीत राहायचो. लफाट चाळ बोलतात त्याला. त्या घरात आमचा रूम खूप लहान रूम होता आणि खूप जास्त लोक होती. घरात वातावरण अभ्यासावर जोर असायचा. मम्मी पप्पांचा अभ्यास करा. पण ते या वातावरणात अभ्यास करणं पॉसिबल नव्हतं आणि UPSCचा अभ्यास तर पॉसिबल नाही, कारण का आम्ही चाळीत राहायचो आणि तिकडे खूप गडबड असायची, हे गोंधळ असायचा.
तर अभ्यास करण्यासाठी मी लायब्ररी जॉईन केली. तर मी 10वीपासून लायब्ररीत जायचो. डिप्लोमाला इंजिनिअरिंगला पण लायब्ररी केली आणि मग UPSCसाठी मी 3 वर्ष लायब्ररीत होतो आपल्या ठाण्यातच. नंतर दिल्लीला गेलो तर तिकडे आमच्या क्लासची लायब्ररी होती, तिकडे अभ्यास करायचो. आणि मग नंतर मग तिकडे पण खूप साऱ्या लायब्ररी आहेत त्या जॉईन करून तिकडे जवळपास रोज 10 ते 12 तास अभ्यास व्हायचा. काय नेमकं आता ध्येय आहे तुमचं? सर ध्येयत आहे देशाची सेवा करणं. कारण का सर्व्हिस ही जी व्हॅल्यू आहे ती खूप इम्पॉर्टंट आहे माझ्यासाठी. जर तुम्ही असे थोर व्यक्तिमत्व त्यांना जेव्हा वाचाल तर एक कॉमन हे आहे त्यांच्यात लिंक, ती सर्व्हिस आहे, सर्व्हिस करणं लोकांची. आणि जे विपश्यना आहे ते पण तेच शिकवतात की सर्व द पीपल. सो हा एक दोघांचा हे जुळून आलं आहे आणि त्यामुळे आता कायदेशीर काम करणं आणि प्रोॲक्टिव्हली जाऊन लोकांची मदत करणं, तर हा एक उद्देश असणार माझा. आणि त्यामुळे लोकांचा आणि समाजाचा आणि आपल्या देशाचा उद्धार होईल असं मी समजतो.